फ्रेंड्स, फूड पगलू में आपका स्वागत है। तर आज मी इथे बनवते पॉम्फ्रेट फ्राय, पापलेट फ्राय। तर इथे मी 5 पापलेट घेतलेले आहेत। त्यासाठी एकदम व्यवस्थित क्लीन करून धुवून त्याचे शेल काढून घेतलेले आहेत। आता इथे मी त्याचं पहिलं मॅरिनेशन करते। सो फर्स्ट मॅरिनेशनसाठी इथे आपल्याला लागणार आहे हळद 1 टेबलस्पून, लाल मसाला, चवीनुसार मीठ आणि लिंबू। हे सगळे मसाले आपल्याला पापलेटमध्ये एकदम प्रॉपर असे लावून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला ठेवून द्यायचं बाजूला मॅरिनेट करून। आता सेकंड मॅरिनेशनची तयारी। एक इथे मी मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, त्याची पेस्ट केली आहे। टमाटो आणि 1 हिरवी मिरची, त्याची पेस्ट, आलं लसूणची पेस्ट, थिक दही, काश्मीरी रेड चिली पावडर 1 चम्मच, हिंग घेतले, धना पावडर, जिरा पावडर, हळद, लाल मसाला आणि थोडा गरम मसाला, लिंबूचा रस। हे आपल्याला एकदम व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं। आपलं हे मिश्रण आहे ते। आता आपण ॲड करणार त्याच्यामध्ये बटर मेल्टेड आणि 1 टेबलस्पून एवढं ऑइल। आता आपल्याला परत आपल्या पापलेटमध्ये हे जे मॅरिनेशन आहे ते चिरांमध्ये प्रॉपर आपल्याला जायला पाहिजे आणि प्रॉपर कोटिंग व्हायला पाहिजे, तसं आपल्याला लावून घ्यायचं आहे आपले हे मिश्रण। आणि अर्धा तास किंवा 1 तासासाठी आपल्याला हे रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। आता मी ॲक्च्युली थिक दहीमुळे ह्याची जी कोटिंग आहे ती प्रॉपर बसते। आपले जे मसाले आहेत ते, तुम्हाला जर का ह्याच्यामध्ये लिंबूच्या ऐवजी कोकमचा आगळ जर यूज करायचा असेल तर तुम्ही तेही करू शकता। आणि आपल्याला हे आपलं जे मिश्रण आहे ते दोन्ही साईडने प्रॉपर असं लावून घ्यायचं आहे आपल्या पापलेटला। पॉम्फ्रेट जे आपण मध्ये चिरा केलेला त्याच्यामध्ये आतमध्ये कोटिंग जायला पाहिजे। आणि या पॉम्फ्रेट तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। या पॉम्फ्रेटची टेस्ट एकदम डिफरंट येते तंदूर पॉम्फ्रेट फ्रायची आणि खूप टेस्टीही लागतं हे। सो आपले हे मॅरिनेशन लावून झाल्यानंतर आपण पुन्हा आता हे रेस्ट करायला ठेवू देऊयात। जर का तुम्हाला हे 2-3 आवर्ससाठी ठेवायचं आहे तर तुम्ही तेही करू शकता, जेणेकरून त्याची टेस्ट अजून चांगली लागते। आणि मॅरिनेशन ही एकदम प्रॉपर झालेलं असतं। पॉम्फ्रेटला प्रॉपर सगळे मसाले आपले कोटिंग जे केलेले ते एकदम प्रॉपर असं लागलेलं असतं। आता आपण हे फ्राय करायला घेऊया। सो आपल्याला हे जास्त ऑइलमध्ये फ्राय नाही करायचं आहे, एकदम थोडं 1 टेबलस्पून एवढं ऑइल टाकायचं आहे। इथे मी पॅन ऑलरेडी गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये ऑइल ॲड केलं आहे। ऑइल ॲड करून ते पॉम्फ्रेट जे आहे ते फ्राय करायला ठेवते। आणि हे आपल्याला 5 to 6 मिनिटच लागतात मिनिमम फ्राय करायला। सो मिडियम गॅसवरती आपण हे पॉम्फ्रेट फ्राय करून घेऊयात आता। आणि जर का आपल्याला वाटतं आहे की मसाला आपला चिपकतो आहे, सो आपण पुन्हा वरून थोडं त्याला मसाला क्रिस करू शकतो। तुम्ही पाहू शकता आपले पॉम्फ्रेट जे आहे ते प्रॉपर अशी फ्राय होते आणि मसालाही कुठेही चिपकलेला नाही आहे पॅनला। आता सेकंड साईड आपण दुसरी बाजू फ्राय करून घेऊयात। आपलं पॉम्फ्रेट फ्राय एकदम व्यवस्थित आणि कुठेही न चिपकताना तुटता फ्राय झालेले तुम्ही पाहू शकता। सो तुम्ही तंदूर पॉम्फ्रेट फ्राय एकदा नक्की ट्राय करा गाईज। थँक्यू सो मच।